सभापती उपसभापती बालकल्याण समिती पदासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल। अशोक पांगळकर, संध्या देठे, पूनम स्वामी, माया जोशी, कपिल भुलेवार, भाग्यश्री जोगस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहे। आज दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानं जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांची स्वीकृत सदस्य म्हणून सिद्धिविनायक मुळे आणि अर्जुन गेई यांची निवड करण्यात आली आहे। आता सभापती, उपसभापती, महिला बालकल्याण समिती, बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, स्वच्छता सभापतीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली। यामध्ये स्थायी समितीचे अशोक पांगळकर, महिला बालकल्याण समिती सभापती संध्या संजय देठे, स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल, पाणीपुरवठा सभापती पूनम राजस्वामी, बांधकाम सभापती माया जोशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहे। येत्या 15 मार्च रोजी महापौर, उपमहापौर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवड होणार आहे, अशी माहिती महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी दिली आहे। हा मॅम, आज सांगा निवड झालेली आहे सभापती। आज महानगरपालिकेमध्ये निवडीचे फॉर्म भरण्यात आलेले आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व आणि निवडून आलेले नगरसेवक बहुमताने निवडून आलेलो आहोत आणि आज आमच्या स्थायी समितीची बैठक जे उमेदवार आहेत त्यांच्या आज आम्ही अर्ज दाखल केलेले आहे। आज सभापती उपसभापती बालकल्याण समिती कोण झालं काय? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी स्टँडिंग कमिटी, महिला बालकल्याण कमिटी आणि ज्या आम्ही समित्या आहेत या ठिकाणी स्थापन केल्या, तर वरिष्ठाच्या आदेशानुसार सर्व समितीचे सभापती यांचे फॉर्म या ठिकाणी माननीय महापौर आणि आमचे गटनेते यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भरण्यात आले आहे। त्यामध्ये स्थायी समितीचे चेअरमॅन म्हणून आमचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी गटनेते अशोक अण्णा पांगळकर, महिला आणि बालकल्याण सभापती म्हणून सौ संध्या संजय देठे यांचे या ठिकाणी, त्यानंतर स्वच्छता आमचे कपिल भुरेवालजी, पाणी पुरवठा पूनम स्वामीजी, शिक्षणमध्ये आमच्या सौ जोगस काही, त्यानंतर पाणी पुरवठा आपले शिक्षण झालं, बांधकाम सभापती म्हणून मायाताई जोशी, अशा प्रकारे त्यांच्यासोबत उपसभापती म्हणून सर्वच या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे बहुमत असल्या कारणाने आमचे सभापती आणि उपसभापतीचं फॉर्म या ठिकाणी दाखल झालेलं आहे। येणाऱ्या 17 तारखेला या ठिकाणी यांची निवड रीतसर या ठिकाणी होणार आहे। झालेली कशाबद्दल अभिनंदन पक्षाचं? आज भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेदादा, तसेच आमदार माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, तसेच माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब, तसेच आमचे नेते भास्करआबा दानवे, आमचे महापौर वंदनाताई, उपमहापौर राजेश राऊत आणि आम्ही सर्वांनी आज स्थायी समिती, तसेच आमच्या ज्या ज्या समित्या गठीत करायच्या ठरलं होतं मागच्या मीटिंगमध्ये, त्या सर्व समितीचे आज आम्ही फॉर्म भरलेले आहे आणि येणाऱ्या 17 तारखेला त्याच्या आपल्याला जे निवड आहे ते आमची 17 तारखेला होणार आहे। जालना शहरात आपल्या महापालिकेच्या दृष्टीनं स्थायी समितीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जालना शहर एका उंचीवर नेण्यासाठी एक विशेष सर्व क्षेत्रामध्ये आम्ही नियोजनपूर्व काम करून सगळ्यांच्या सहकार्यानं एक चांगलं आम्ही इथं काम करू, अशी या ठिकाणी मी जनतेला, आम्ही नागरिकांना इथं ग्वाही देऊ शकतो। आणि येणाऱ्या 17 तारखेला आमची निवडणूक होणार आहे। मी सर्वांना, सभापती, उपसभापती यांना सर्वांना माझ्यातर्फे ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुरवठा सभापती पुन्हा तुम्हाला मिळाला आहे। आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब आणि कैलास गोरंट्याल, महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश भैया राऊत आणि माझ्यासोबतचे सगळे नगरसेवक यांना सभापतीपद आणि उपसभापतीपद हे स्थायी कमिटी आज आम्ही फॉर्म भरले आहे। तर आम्ही सगळे मिळून निश्चितच चांगले काम करू
धन्यवाद. निवड झालेली सभापती बालकल्याण. माननीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब असतील, त्याचबरोबर संतोष भाऊ दानवे असतील, नारायण भाऊ खुचे असतील, आमचे गोरंट्याल साहेब असतील आणि भास्करआबा दानवे, महापौर वंदनाताई वगैरे, उपमहापौर राजेशजी राऊत असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज सभापतींचे, सर्व समित्यांच्या सभापतींचे, उपसभापतींचे नामनिर्देशन पत्र आज भरलेले आहेत आणि येणाऱ्या 17 तारखेला सर्व सभापतींची निवड होणार आहे. म्हणून मी नवनिर्वाचित 17 तारखेला जे सभापती होणार आहे यांचा ॲडव्हान्स केला आहे.